देवा 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 हे देवा, रोज असा अपघात कर आणि माझ्या पोराच्या हाताने जखमा भर. हा देवा, काय आपलं सेटिंग आहे. चपाती देऊ का? नको, मला नाही जास्त भूक. का? पोट भरलं वाटतं. हा काय पट्टी बघितली का? बघितली ना. माझ्या पोरानं बांधलीये. आता 8 दिवस काय मी आंघोळ करायची नाही. पट्टी कशी नीट राहिली पाहिजे. क्या बात है. आज दोघी एकत्र जेवायला जेवायला हा? या थांबतात का तुझ्यासाठी? तुझ्यासाठी जेवणाला वाट पाहते ती फक्त मी. यांच्या टायमाला जेवून घेतात त्या. बर, कसं वाटतंय आता? मला काय एकदम मस्त टनाटन आहे. आपल्याला काहीही त्रास होत नाहीये आता. त्रास होत नाहीये? नाही. तुला ताप आहे पण. मला ताप आहे? एवढा तर आपल्याला नॉर्मल असतंय आणि आपलं काय नाही होणार आहे. हे बघ ऐक, आता मला केवढं वाटत नाहीये, हं. पण जर उद्या वाढला तर आपल्याला इंजेक्शन द्यावं लागेल. काय इंजेक्शन? द्यावं लागेल. नाही 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 नाही, इंजेक्शन नाही. अगं नाही म्हणजे? इंजेक्शन नाही. मी आता सांगते, इंजेक्शन नाही म्हणजे नाही. अगं तू आपल्याला एवढं- भीती वाटते इंजेक्शन नाही. तू आपल्याला एवढं जोरात इंजेक्शन का बोलतीयस? टोचलं की त्याचा एकदम आजी, त्रास होतो. आपल्याला माझ्या आवडत नाही हातात injection आता काही देणं. आहे का? मी आता देतो इंजेक्शन तुला. तू एवढं का हायपर होतीस? तू इंजेक्शन देतोय म्हणून मी हायपर होतीये. अगं देत नाही आता आपण मी कुणाकडनं पण मम्मी. इंजेक्शन लावून घेणार नाहीये, कळलं का? तुला मी त्या दिवशी काय सांगितलं? काय डॉक्टर सांगितलं? सांगतील ते डोळे झाकून ऐकायचं. पण मला एक गोष्ट सांग, तुला जर मला इंजेक्शन द्यावं लागत असेल तर तुझा डॉक्टर होण्याचा काय फायदा? हा, अजिबात नाही. इंजेक्शन शब्दात नाही. खूप छान पकडतेस, पण या बाबतीत मी अजिबात ऐकणार नाहीये. उद्या आपण बघू. बरं ठीक आहे. गुलाब 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 गुलाब. माझ्या पोरानं माझ्यासाठी गुलाब आणलेला आहे. ते नेते लोक कसे स्वतःच्या कोटामध्ये खोचून गुलाब आणतात, तसा माझ्या पोरानं असा शर्टच्या खिशामध्ये खोचून माझ्यासाठी गुलाब आणलेला आहे. कस्तुरीने दिलाय मला हा गुलाब आज. अच्छा, थँक्यू म्हणून. तू ठेव, पण तुला हवा असेल तर. नाही. ए बघू बघू, मला बघू बघू. हा डॉक्टर. किती छान फुललाय गुलाब. तुला माहितीये का, जेव्हा आपण एखाद्याला गुलाब देतो त्याला जर का तो आवरला तर तो गुलाब कधी पण मलूल नाही होत लवकर. आणि हा आता गुलाब कसा टवटवीत दिसतोय. मग म्हणजे काय म्हणायचंय मला. घे हा. घे. त्या हाताला लागले ना, या हाताने घे. घे ना. भरला माझा पोट. अरे वा, झालं आजीचं जेवण. चला, मी फ्रेश होऊन येतो. आलो की जेवायला बसू. भूक नाही रे मला. भूक नाहीये? तुझ्या हाताला लागलंय. पोट भरलंय अरे माझं. औषधं घ्यायची आहेत, जेवण घेऊया. हे बघ, हवं तर मी तुला भरवतो. ओके, आलोच. अगं प्रेमाने कर जरा मालिश. प्रेमानेच करते. प्रेमाने करते, असं करता प्रेमाने. मग माऊ बघ कशी चांगली करते. म्हणजे माऊ पण कशी चांगली करते. मग मला पण येत. हे बघ असंच ती आली ना, तिलाच सांगतो करायला मी. बर. नीट कर ग. हे बघा हा, नीट कर. आता थांब. काय 100 वर्ष आयुष्यभर. आता तिला सांगत होतो मालिश करायला लावली तर साधी मालिश करता आली ना तिला. तिला म्हणलं बघ माझी पोरगी आली ना कशी मालिश करते बघ. म्हणजे माझी पोरगी आली तर कशी मालिश करते.
तिला काही आराम बिराम करू देणार की नाही तुम्ही? अगं पोलिसाची पोरगी आहे ती. आराम हराम असतो. आम्ही 24 तास उभा राहतो, पण आम्ही नाही थकत. थकतो? सांग थकते का तू? सांग. थकते ती. पुरुषात आणि बायकांमध्ये फरक असतो. असतो. जा चहाचं बघा. थकून आली ना ती. लवकर आण. निघ लवकर. ऐक, रात्री झोपताना माझी मालिश करा. अगं आण चहा लवकर. आण. ते हे घ्या, हे घ्या. घे ग घे. मी हातपाय धुवून येते आधी. ये जा जा जा. आई तुला काही मदत हवी आहे का ग? अगं माऊ, आई ग कसं लागलं? काय झालं ग? काही सांग आता पटकन सांग. काय नाही गॅस मागून उंदीर पळाला म्हणून ओरडले. माऊ हा उंदीर खाऊन टाक. बाबा ते जाऊ दे, मला सांग कसं लागलं? फार नाही ना लागलं? नाही फार नाही लागलं, इतकं काही नाही आई, मी सांगेन तुला आरामात. पण प्लीज बाबांना सांगू नको हा. नाही सांगत. बघू मला. हे काय चित्र कोणी काढलं? ते सर आहेत ना, कोण सर? अगं माझे सिनियर आहेत, डॉक्टर आहेत. बर, पण बाबांना कळलं मग? कळलंच आहे मला. माझ्यापासून काही लपून राहत असत. माऊ हा उंदीर खाल्ला का? अगं राहू दे, मी करते. दे मी पकड. जा घेऊ. माऊ आल्याला काम करायला पाहिजेस का? असं दे हो. धड पडली. एक काम धड करता येत नाही. ठीक आहे ना बाबा, तुम्ही कशाला चिडचिड करताय? असू दे. चिडचिड होते सारखी. अगे चहा घे. नाही मला नको चहा. ठीक आहे मीच घेतो मग. अरे काय झालं विजय तुला? ते बाबा ते प्रॅक्टिस करताना लागलं. प्रॅक्टिस करताना नीट बघून प्रॅक्टिस करता येत नाही का? बाबा ते सॉरी. सॉरी काय? सगळीकडे लक्ष असतं माझं. इंटरव्ह्यू जवळ आलाय ना, नीट बघून प्रॅक्टिस करता येत नाही. आपण कधी कुणा हाताला सॉरी ना सॉरी ना. बाबा, फोन आला. घे ना मग. हा आलोच. ए कोणाचा फोन आहे? मित्राचा. मित्राचा ना, बोल. हा बोल. बोल ना. हाय आई. आई 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 हे बघ मित्राचा फोन आला, अर्जंट आहे. इथे रेंज नसते. बाबांना सांग ना जरा. अहो मित्राचा आलो, फोन आलाय, आलो. बोलू दे ना त्याला. नेहमी काय अडवता त्याला? गप्प बस. स्वयंपाकाचं बघ. भाऊ सगळीकडे लक्ष असतं माझं. काय झालं? गुलाब कोणी असा देतं का? बघ तरी माझ्याकडे. सॉरी, मी याआधी कधी म्हणजे हे घे. सावकाश काटा. नाही घेतो. बेट लावून सांगते, तू हे फूल जीवापेक्षा जास्त जपणार आहे. डॉक्टर. अरे ओ डॉक्टर, हे बघा, हे घ्या तुमचं ज्यूस. हा घ्या. आणि हे बघा, या सगळ्या गोळ्या आहेत, त्यातल्या कुठल्या घ्यायच्या आपल्याला तर कळत नाही बाबा. एवढ्या डोळ्या कोण खातं रे? हा लई गोळ्या आहेत बाबा ह्या. लई गोळ्या आहेत या. म्हणजे काय?
हा तुला या सगळ्या गोळ्या घ्यायच्यात बरं का मम्मी. आपण तर नाही घेणार बाबा सगळ्या गोळ्या. आपण तर नाही घेणार म्हणजे डॉक्टर कोण आहे? हा मग या सगळ्या गोळ्या तुला घ्यायच्या. ते बघ मी तुला सांगतो. हा हे बघ ही गोळी आहे ना ही तुझी जखम बरी व्हावी म्हणून. 2 मिनिटं ते बाजूला ठेव. माझं ऐक मी काय सांगतो. 2 मिनिटं ठेव. हा गुड. हे बघ या तिन्ही गोळ्या तुला घ्यायच्या. आता मी तुला सांगतो. ही जी गोळी आहे ना ही तुझी जखम बरी व्हावी म्हणून. ही दुसरी गोळी तुझं दुखणं कमी व्हावं म्हणून. आणि ही तिसरी गोळी आहे ना अँटॅसिड आहे म्हणजे जळजळणार नाही तुला ह्याने. ऍसिडिटी नाही होणार. लवकर झोप लागेल. ठीक आहे. या तीनही गोळ्या तुला कंपल्सरी घ्यायच्या. मी काय म्हणते याच्यातली फक्त एकच गोळी घेतली तर? मी काय म्हणतो हा तू ह्या तीनही गोळ्या घेतल्या तर नाही का चालणार? पण मला काही दुखतच नाही अरे. आणि आपल्याला झोप एकदम व्यवस्थित झोप येते. कसलंच टेन्शन येत नाही. त्यामुळे एकच गोळी घेते ना मी. हा एक सांगू. मी डॉक्टर आहे की नाही. हा डॉक्टरशी कधीही खोटं बोलायचं नाही. ओके. आणि तू जे सांगेल ते डोळे बंद करून ऐकायचं. बर ओके. डोळे बंद करून ऐकायचं. मग मी काय म्हणते एकच गोळी घेऊ का? नाही ना नाही. आता ना मम्मी तू की नाही आता थांब जरा. तुला तीनही गोळ्या घ्यायच्या आहेत. कंपल्सरी घ्यायच्या आहेत. नाही नको नको नको. त्यामुळे आता तू माझं ऐकणार आहे. मला काय म्हणायचंय मला ती ना बंदुकीची गोळी परवडते मला. पण मला ही गोळी आहे ना ह्याची खूप भीती वाटते. मला नको ना गोळी. ही गोळी आहे ना ही गोळी ही तुझ्या बंदुकीच्या गोळीपेक्षा खूप छान आहे. चल पटकन. नाही ऐक मी काय म्हणते. नको ना आता नको ना गोळी. ऐक ना माझं. मी नंतर घेते ना खाली जाऊन मी घेते. ऐक ना मी खाल्लेलं नाहीये काही. किती कारण देणार आहेस तुम्ही? काही ऐकणार नाही तुझं तोंडुगड पटकन. थांब मुहूर्त चांगला नाहीये. मला असं वाटतं आता ह्या वेळेला ही गोळी घेते. 2 मिनिटं घे आणि तुझं सगळं जे काय ना होम हवन देवता देवी सगळं करून घे. चल पटकन अंगारा बुक्का सगळं करून घे आणि मग ही गोळी घ्यायची म्हणजे घ्यायची. झालं? तुझं झालं की सांग. नाही हो चला 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 पटकन पटकन. हा चल पाणी पी. काही नाही झालं. चल हे बघ झालं. दॅट्स लाईक माय स्वीट मम्मी. झालं. किती घाणेरडी गोळी आहे. खूप घाणेरडी आहे. हो ना. अजून 2 घ्यायच्या आहेत तुला पण त्या तू स्वतः घेणार आहेस. नाही प्रॉमिस कर. नाही आता मी घेणार नाहीये. मी नंतर घेणार आहे. पण घ्यायच्या. हा मी घेणार आहे. गुड. बर मला सांग तुला आता दुखत नाहीये ना? नाही दुखत आहे मला काही. एवढी घाणेरडी गोळी खाल्ल्यावर तर काही दुखणार नाहीये मला. पण मला एक गोष्ट दुखते. काय? 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 आता आपल्यात पहिल्यासारखी मैत्री नाही राहिली. का? असं का म्हणतीस तू? नाही मैत्री राहिली पहिल्यासारखी. असं का म्हणतेस तू? बदललंय रे सगळं. तू ना कधी कधी लहान मुलीसारखं वागतेस. असं रुसून वगैरे बसलीस ना तू की मला कधी कधी वाटतं हीच आपली मम्मी आहे का जिला अख्खं जग घाबरतं. आपलं माणूस आहे ना ते असं लांब जायला लागलं ना की वाटतं त्याला पकडून ठेवा. ते आपल्यापासून तुटू नये. एक सांगू. तोडायच्या गोष्टी करणारी मम्मी जेव्हा असं जोडायच्या गोष्टी करते ना तेव्हा खूप छान वाटतं. मी वाट पाहतोय त्या दिवसाची ज्या दिवशी तू सगळं सोडून फक्त माझी असशील. कोणाशी बोलतो रे? मित्राशी बोलतो. काय बोलतो बघ दाखव. कामाचं आहे बाबा. काय कामाचं बोलतो? कामाचं आहे. कामाचं. हो विसरली का? काय विसरले? मालिश करणार होती ना? हाव झोपू द्या ना तिला. बिचारी दमली.
आणि आता तुम्ही एकटेच कामावर जात नाही, ती सुद्धा कामावर जाते. ग बस. काय मध्ये मध्ये बोलते का? जाऊ दे ना. माऊ कर ना मालिश. हो मी तेल आणते. हा. माऊ ये ना लवकर. हो हो. ठेव. काय काम करतो रे? ठेव दे. ये ग. हा? काय झालं ग? अगं किती लागले? कुठे लागले? काही नाही बाबा, ते थोडस जरा. अगं पट्टी बांधायची ना मग. कसलं हॉस्पिटल आहे तुमचं? कोण काळजी करणार आहे का नाही तिथं? उद्या येतं बघतोय का कसं कसं आहे ते? नाही बाबा, घेतात काळजी घेतात. औषध लावलं होतं. अगं माऊ पट्टी बांधायची ना मग. नॉर्मल आहे जखम बाबा. आता हॉस्पिटल म्हणल्यानंतर तेवढं होणारच ना. मालिश राहू दे आता. तू झोप. जा. झोप झोप झोप. राहू दे मालिश. तुम्ही पण झोपा. हा झोपतो मी. झोप झोप. अरे अरे डॉक्टर झालास ना, मग आता कसला अभ्यास करतोय? अगं अभ्यास नाही करत आहे. भाईंसारख्या इतर ज्या केसेस आहेत ना त्यांच्याबद्दल वाचतोय जरा. ट्रीटमेंट, थेरपीज माहिती घेतोय. हे बघ, ते काय मला समजत नाही, पण हे इथे काय ठेवलंय बघ. ते काय पितोयस? हे हा अगं हे मला मम्मीने ज्यूस दिलाय. नको, तो तिथेच ठेव. हे बघ, मी हळद दूध आणले गरम गरम. तू जर एक डॉक्टर असलास ना तरी मला कळते तब्येतीला हळद दूध चांगलं असतं. ते ठेव तिथे आणि हे ठेव बाजूला. बर दे. हा, चांगलं गरम गरम आहे. हा दे. हा बस ना. तू गोळ्या घेतल्यास का? गोळ्या दिल्या मला शिवानी. दिल्या ना? हो. बर. काय म्हणते तुझी मैत्रीण कोण? कस्तुरी? आजी, हे नाव कसं का बरोबर लक्षात राहतं तुझ्या? बघ ना कसं लक्षात राहतं ते. हे काय? मी लिहून ठेवलंय, इसरायला नको म्हणून. बघ बघ. काय ग आजी? बाप रे. तू पण ना. अरे यावरनं तर आज घरात तमाशा झाला. अरे देवा, मी खरं तर तुला आल्याच विचारणार होतो काय झालंय म्हणून. अरे तुझ्या मम्मीला लागलं. आज ना लागायचाच दिवस आहे आजी. आज कस्तुरीच्या हाताला पण काटा लागला माहितीये? कसला? अरे ते तुला सांगायचंच विसरलो. एक मिनिट. काय काय झाला? काय अगं काही नाही. मला काय झालं? तू काय शोधतोस काय? अरे यार, मला कस्तुरीने गुलाबाचं फुल दिलं आज, ते शोधतोय. अरे वा, मग आहे कुठे ते? नाही ना सापडत आहे तेच तर. विस्मरणाचा हा काय रोग सगळ्यांनाच लागला का काय सौरभ? नाही ग, नाही. साथीचा रोग कसला? आणलंय मी इथेच कुठेतरी आहे, पण ते दिसत नाही आता मला. चांगली प्रगती आहे रे. गुलाब झाला, आता हळूहळू. आजी, तुला ना आरामाची गरज आहे आज. तू जाऊन झोप, आराम कर. तू पण ना. चला गुड नाईट. अरे कसलं गुड नाईट करतोयस?